21 जून या जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं ऐकूया योग तज्ज्ञ डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांची अपर्णा कल्लोळ यांनी घेतलेली मुलाखत. आज या मुलाखतीचा पहिला भाग सादर करते आहेत श्रीनिवास सरंडीकर. श्रोतेहो नमस्कार. 21 जून हा दिवस 2015 सालापासून आपण जागतिक योग दिवस म्हणून साजरा करत आहोत. योग ही भारताची प्राचीन परंपरा आहे. शरीर आणि मन तंदुरुस्त राखण्यासाठी योगाभ्यासाचं खूप महत्त्व आहे. जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं आज आपल्या स्टुडिओमध्ये योगतज्ञ डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांना आमंत्रित केलं आहे. आज आपण त्यांच्याकडून योग आणि आरोग्य याविषयी जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, अंजली चिटणीस या गेली 25 वर्ष योग प्रचार आणि प्रसाराचं काम करतात. त्यांनी योगशास्त्राचा डिप्लोमा तसंच YCB2 आणि योगशास्त्रामध्ये MAची पदवी प्राप्त केली आहे. तसंच आयुष मंत्रालय भारत सरकारची योग मास्टर ही पदवी सुद्धा त्यांनी प्राप्त केली आहे. सध्या विलिंग्डन महाविद्यालयात योग सिद्धांत हा विषय त्या शिकवत आहेत. डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस यांनी योगा आणि नॅचरोपॅथी यामध्ये डिप्लोमा केलेला आहे. याशिवाय आयुष मंत्रालय भारत सरकारकडून योग गुरु, योगा टीचर अँड व्हॅल्युएटर तसंच योगा मास्टर ही पदवी त्यांनी प्राप्त केली असून त्यांनी योगा या विषयामध्ये PhD केली आहे. गेली 25 वर्ष करत असलेल्या योगाचा प्रचार आणि प्रसार या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. 2017 साली त्यांना पद्मश्री आणि रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेते डॉक्टर मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट पुणे संलग्न नेहरू युवा केंद्र डिपार्टमेंट ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिल्ली यांच्यातर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 2022 साली भारतीय क्रीडा एवं कला संघ भारततर्फे अटल पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलंय. तुम्हा उभयतांचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार. मला पहिल्यांदा तुम्हाला हे विचारायला आवडेल की योगाभ्यासासाठी, योगाच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी आयुष्यातली 25 वर्ष तुम्ही दिलेली आहेत. तर मला सुरुवातीला हे तुम्हाला विचारायला आवडेल की योगाचा प्रचार, प्रसार करण्याकडे तुम्ही कसे काय वळलात? 40 वर्षापूर्वी मला एक कावीळ झालेली होती आणि कावीळ झाल्यानंतर माझी पचनक्रिया बिघडली आणि पचनक्रिया बिघडल्यानंतर बरेच दिवस मला पोटाचा त्रास होत होता. अशा वेळेला तिखट खाणं, एखादी मिरची खाणं असं काहीतरी असेल तर पोट दुखायला लागायचं. यातून मी सांगलीच्या एका वैद्यांच्याकडनं मी त्याचं औषध घेऊन त्यातनं मी बाहेर पडलो. परंतु जरा काही तिखट खाल्लं की माझं पोट बिघडायचं. अशा वेळेला मी खूप मानसिकदृष्ट्या हताश झालो होतो आणि अशाच वेळेला सांगलीमध्ये एक योग शिबिर भरलेलं होतं आणि स्वामी योगानंद महाराज इचलकरंजी यांचं शिबिर चालू होतं. या शिबिरामध्ये मी गेलेलो होतो आणि त्यावेळेला त्यांच्या एका व्याख्यानातून कळलेलं होतं की बाबा पोटासाठी, पोटाच्या व्याधीसाठी कपालभाती, अग्निसार क्रिया ही उपयोगी पडते. मग त्यातून मी ती अग्निसार क्रिया आणि कपालभाती मी त्यातून ह्या क्रिया शिकलो आणि त्याचा अनुभव मला असा आला की माझी पचनक्रिया सुधारली आणि पचनक्रिया सुधारल्यानंतर मी स्वतःचा तो अनुभव पाहिला किंवा योगाच्या अभ्यासानं आपल्या शारीरिक आणि मानसिक सगळे बदल होतात आणि व्याधीमुक्त होऊ शकतो आपण. आपल्याला काय समाधीपर्यंत जायचं नाही आहे, परंतु स्वतःचं शरीर हे चांगलं ठेवणं आणि व्याधीमुक्त होणं, तणावमुक्त होणं याच्यासाठी आपल्याला उपयोग आहे हे मला कळलं. आणि त्यानंतर मी हा योगाचा प्रचार आणि प्रसार मला योगानंद महाराजांनी सांगितलं की तू कर. त्यावेळेला मी हा योगाचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. परंतु त्या काळी मला किंवा माझ्याकडे असं कुठले डिप्लोमा, डिग्री वगैरे काहीच नव्हतं. मी बँकेत नोकरी करत होतो. अशा वेळेला मला डॉक्टर शरद घाडगे यांनी इथं मेडिकल कॉलेजमध्ये योग आणि निसर्गोपचार सुरू केला होता. त्यांनी मला बोलवून सांगितलं की सर तुम्ही हे शिकवा. मग ते म्हणले की मी म्हणलं माझ्याकडे अजूनही काही सर्टिफिकेट नाही. ते म्हणले तुम्ही काय करा की इथं शिकवा, तुम्हाला सगळं येतंय, फक्त तुम्हाला परीक्षा पण तुम्ही पण द्या. आणि मी तिथं योग आणि डिप्लोमा तिथं पहिल्यांदा केला, योग आणि निसर्गोपचार सेंट्रल गव्हर्नमेंटचा. हा, आणि तिथून मी तिथं प्रचाराला शरद घाडगेंनी मला पहिल्यांदा मार्गदर्शन केलं. मी तिथून सुरुवात केली. मग
अशा प्रकारे माझं सुरू झालं आणि त्यातून मग मी बरेच दिवस मी हा प्रचार करता करता मला असं कळलं की आपल्याला एक संस्था लागणार आहे आणि संस्थेच्या मार्गातून आपण योग शिक्षक तयार करू. नुसतं आपण एकट्या शिकून काही होणार नाही, म्हणून मी विश्व योगदर्शन केंद्र या नावाची संस्था आम्ही स्थापन केली. आणि विश्व योगदर्शन केंद्राच्या माध्यमातून योग डिप्लोमा आम्ही योग विद्याधामतर्फे सुरू केला. आणि आता आम्ही सांगलीच्या विलिंग्डन कॉलेज बरोबर तिथं शिकवतोय आम्ही आमचा विश्व योगदर्शन केंद्राचा ग्रुप. आणि तिथं आम्ही आता 4थं वर्ष आहे. जवळजवळ आता बऱ्याच आम्ही लोकांना 150 पावणे 200 आमच्या ह्याच्यातनं योग शिक्षक बाहेर पडलेले आहेत आणि प्रचार प्रसाराचं काम चालू आहे. लोकांचं आम्ही दोघंही रिटायरमेंट झालेलं आहे आणि यातून आम्हाला असा आनंद मिळतो, लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं तर आमचं आरोग्य चांगलं राहतंय हे आम्हाला कळून चुकलंय, म्हणून आम्ही तो प्रचार प्रसाराचं काम करतोय. खूप चांगला उद्देश घेऊन सर तुम्ही हे काम करताय. अंजली मॅडम, तुम्ही काय सांगाल की तुम्ही योगाकडे कशा काय वळलात? सुरुवातीला मला योग म्हणजे काय माहिती नव्हतं, पण मी लग्न झाल्यानंतर हे स्वतः जेव्हा इथं अंबाबाई तालीम मिरजेमध्ये आहे तिथं जायचे स्वतः योगासनं करायला, मग तिथल्या मुलांना शिकवायचे, घरात पण प्रॅक्टिस करायचे योगासनांची. ती मी बघत बघत हळूहळू जेव्हा यांनी तो विश्व योगदर्शन केंद्राची स्थापना केली त्यावेळेला मग मी हळूहळू त्यांना मदत म्हणून की शिबिरं घ्यायला त्यावेळेला मी जायची, किंवा काही भाषणं वगैरे असतील तर किंवा व्याख्यानं असतील तर त्याची तयारी करणे. आणि रोज कानावर पडून पडून मला माहिती झालंच होतं योगाचं काय आहे ते. पण त्याच्यानंतर मी जेव्हा रिटायरमेंट घेतली, मी BSNL मध्ये नोकरी करत होते, रिटायरमेंट नंतर मी जास्त याच्यात अभ्यासात शिरले. मग त्याच्यानंतर YCB2 केलं आयुष मंत्रालयाचं, नंतर MA योगशास्त्र केलं कालिदास युनिव्हर्सिटी नागपूरचं. अच्छा. आणि त्याच्यानंतर मी मास्टर ऑफ योगा केलं. आणि आता मी यांच्याबरोबर प्रचार आणि प्रसाराचं काम करते. विलिंग्डनमध्ये तुम्ही? विलिंग्डनमध्ये पण मी आता सध्या योग सिद्धांत हा विषय शिकवते डिप्लोमाला. बरं, खूप छान उपक्रम आहे. म्हणजे निवृत्त होऊन सुद्धा तुम्ही निवृत्ती घेतलेली नाहीये, कारण तुम्ही आरोग्याविषयी आणि आपल्या इतरांच्याही आरोग्याविषयी सजग आहात. हा सगळा योगाचा तुमचा प्रवास सुरू झाला आणि या योगाच्या प्रवासामध्ये तुम्ही अनेक आपले विद्यार्थी घडवले असं म्हणता. योग जर शिकायचं असेल तर त्याविषयी या डिग्रीज घेणं किंवा या पदवी घेणं हे महत्वाचं आहे का? आणि पदवी न घेताही योग माणूस शिकू शकतो आणि इतरांनाही तो शिकवू शकतो का? आणि यामध्ये असं आहे की आपण जे शिकतो ते शिकवायला कसं आहे की आता गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटनं त्याच्यासाठी कोर्सेस ठेवलेले आहेत की तुम्हाला शिकवायचं असेल तर तुम्हाला हे कोर्सेस तुम्ही अभ्यास केला पाहिजे. साधी गोष्ट म्हटलं तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा आम्ही डिप्लोमा सुरू केलाय. त्याच डिप्लोमामध्ये कसं आहे की शरीरशास्त्र, योग सिद्धांत, शिक्षणशास्त्र आणि आहारशास्त्र ही शास्त्र जी आहेत ही म्हणजे आपल्या शरीरासाठी उपयोगी आणि शरीराची माहिती आणि जे काही योग करणार आहात, आसन, प्राणायाम, मुद्रा, याचा परिणाम शरीरावर काय होतो, त्यातून व्याधी कशा मुक्त होतात, त्यानंतर हे कोण करायचं नाही, त्यात काय दक्षता घ्यायची, या सर्व बाबीचा अभ्यास या योग डिप्लोमामध्ये आहे. सखोल अभ्यास आहे. म्हणून जर तुम्हाला शिकवायचं असेल तर कमीत कमी हा तरी डिप्लोमा करावा, म्हणजे लोकांना शिकवल्यानंतर त्रास होऊ नये. कारण सगळ्यात महत्वाचं तुम्हाला येतंय ठीक आहे, पण शरीरावर होणारे जे परिणाम आहेत हे तुम्हाला माहिती होण्यासाठी डिप्लोमा करावा असं माझी इच्छा असते. प्राचीन योगशास्त्रामध्ये पण सांगितले की तुम्ही करू नका, तर गुरुपदिष्ट मार्गेण योगा करा, प्राणायाम किंवा योग. त्यामुळं चांगल्या शिक्षकाकडे शिकणे हे फार महत्वाचं आहे. योग्य गुरु पाहिजे, त्यामुळे त्याला माहिती पाहिजे सगळी त्यातली, आणि तशी असेल तर त्याच्यासाठी मग डिप्लोमा केलेलं जास्त चांगलं. आपण एखाद्या चांगल्या गुरुकडनं की ज्याला अनुभव आहे त्याच्याकडनं पण शिकू शकतो. यामध्ये काय आहे की योगाच्या प्राणायामाच्या अभ्यासामध्ये, आसनाच्या अभ्यासामध्ये सांगितलंय की तुम्ही तुमचं आरोग्य याच्यामध्ये चांगलं होतंय, शरीर तुमचं लवचिक होतंय, रोगरहित होतंय आणि अशा प्रकारचे फायदे. आणि प्राणायामाच्या अभ्यासामध्ये सुद्धा प्राणायामेन युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत असं सांगितलंय. त्यामुळे लोक त्याच्याकडे जास्त वळतील, म्हणून त्यांनी पहिल्यांदा वळतील आणि काही न करता हे सुरू करतील, म्हणून त्यांनी पहिलाच इशारा दिलाय, अथासने दृढे योगी वशी हितमिताशिना गुरुपदिष्ट मार्गेन प्राणायामात समाभ्यसेत. म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनाखाली करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. कळलं का नाही? तर अशा गुरुच्या मार्गदर्शनाने का
तर प्राणायाम शिकत असताना हा प्राणायाम जेव्हा आपण चुकीचा जर केला तर मात्र त्यातून आपल्याला काय होणार असतात, व्याधी निर्माण होतात. त्यांनी त्या एका स्वात्मारामाने पुढे सांगितलंय की हा प्राणायाम जर तुमच्या हातनं चुकीचा झाला तर त्यांनी सूत्ररूपाने सांगितले की तुम्हाला काय होणार आहे, किंवा चक्कर येणे, भोवळ येणे, त्यानंतर तुम्हाला गरगरणे, अयुक्ताभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवाः. आणि पुढे सांगतात हिक्का श्वासश्च कासश्च शिरः कर्णाक्षी वेदनाः भवन्ति विविधा रोगा पवनस्य प्रकोपतः. अच्छा. मग हे टाळायचं असेल तर ज्याला परिपूर्णता ज्या योगगुरूंनी गाठली आहे, ज्याचं ज्ञान आहे, ज्यांनी अभ्यास केलेला आहे शरीरशास्त्राचा आणि योगाचा, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली करा, म्हणजे तुमचं आरोग्य चांगलं राहील असं त्यांनी सांगितलं. बरोबर आहे. आणि आजकालची जी आपली धावपळीची जीवनशैली आहे, धकाधकीचं जीवन आहे, तर या जीवनशैलीमध्ये माणसाला थांबायला वेळच नाही आणि स्वतःसाठी द्यायला तर त्याहूनही वेळ नाही. त्यामुळे व्यायामाचा अभाव हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आता आलेलाच आहे. म्हणूनच जागतिक योग दिनासारखी संकल्पना पण आता दृढ होत चाललेली आहे आणि प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामधलं व्यायामाचं, योगाचं महत्त्व समजावं आणि हा योगाभ्यास करून प्रत्येक मनुष्यानं निरोगी असं आयुष्य जगावं, या उद्देशानंच हा जागतिक योग दिन साजरा केला जात असतो. आणि या जागतिक योग दिनाची दरवर्षी एक थीम असते. तर 2024ची थीम आहे की योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी, म्हणजे स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाभ्यास. तर या थीम विषयी तुम्ही थोडक्यात सांगा. तर ह्या थीममध्ये असं आहे की योगा हा स्वतःसाठी आणि समाजासाठी. पतंजलींनी काय सांगितलंय की अष्टांग योग जो सांगितलाय त्यामध्ये काय सांगितलंय, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी 8 अंग आहेत त्याची. पहिला आहे यम. यम म्हणजे काय, तर आपण समाजात राहतो. पहिल्यांदा त्यांनी समाजाचाच विचार केलेला आहे एवढ्या वर्षापूर्वी, की समाजात आपण राहत असताना आपण ज्या काही आचारसंहिता पाळल्या पाहिजेत त्याच्याबद्दल यमामध्ये सांगितलेलं आहे. अच्छा. म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमाः असे यम आहेत. हे म्हणजे हे समाजासाठीच आहेत. त्यामुळे ही थीम इतकी योग्य आहे आणि पतंजली ऋषींनी हेच सांगितलेलं आहे. त्यामुळं ह्या थीम प्रमाणे आपण योगाचा प्रसार सगळ्या समाजासाठी केला पाहिजे. बरोबर आहे. यामध्ये कसं आहे की हे जे आता मॅडमने सांगितलं, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमाः, याच्याबरोबरच कसं आहे की आपल्या आता जी थीम आहे की सगळ्यात महत्वाचं आहे, ज्या व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक आरोग्य नाही ती व्यक्ती काही काम करू शकत नाही. अगदी खरं आहे. मग तो कोणी असो, नोकरदार असो, व्यापारी असो, एखादा मंत्री असो किंवा देशाचे पंतप्रधान, सगळ्यांना शरीर आणि मन एकच आहे. बरोबर आहे. आणि शरीर आणि मन हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळं शारीरिक आरोग्य आणि मानसिक जर आरोग्य असेल तरच आपण कोणतंही काम अतिशय उत्तम प्रकारे काम करू शकतो. म्हणून ही जी थीम आहे ही याच्यासाठी अतिशय उपयोगी आहे. अगदी बरोबर. प्रत्येकाला म्हणजे स्वतःसाठी योग आणि समाजासाठी योग, म्हणजे आपलंही आरोग्य चांगलं पाहिजे, समाजाचंही चांगलं पाहिजे. याच्यासाठी खूप थीम या खेपेची खूप छान काढलेली आहे. बरोबर आहे. आणि 21 जून हा दिवस जागतिक योग दिनासाठी निवडला जातो, म्हणजे हा दिवस सगळ्यात मोठा असतो आणि या दिवशी जास्तीत जास्त वेळ योगा करण्यासाठी सर्वांना मिळतो आणि म्हणून कदाचित हा दिवस ठरवला असावा असं मला वाटतंय. आणि मला असं विचारायचं की योग करायची काही ठराविक वेळ आहे का, विशिष्ट वेळ आहे का, की या वेळेतच योगाभ्यास केला तर आपल्याला जास्त फायदा होतो आणि त्या वेळेत योगाभ्यास करावा? यामध्ये असं आहे की आपल्या जे ग्रंथ आहेत त्यामध्ये पहिल्यांदा काय सांगितलंय की वसंत ऋतू आणि शरद ऋतूमध्ये आपल्याला दिवस चांगले असतात आणि या काळामध्ये तुम्ही योग शिकायला सुरुवात करा. परंतु आता काय, आपल्याला कुठलाही ऋतू न बघता ज्या वेळेला आपल्याला साधं म्हणजे वातावरण चांगलं असेल अशा वेळेला आपण सुरू करू शकतो. पण ती वेळ काय असावी, तर वेळ अशी असावी की असं एक म्हणजे सर्वसाधारण सांगितलं ते योगशास्त्रामध्ये की सकाळची जी वेळ आहे म्हणजे सूर्य उगवत आहे अशी वेळ
कळलं का नाही. अशा वेळेला तुम्ही जर पाहिलं तर सकाळी म्हणजे वातावरण असं असतंय की सकाळच्या वेळेला लोक काही व्यायाम करत असतात, काही फिरायला जातात, काही म्हणजे जॉगिंग करत असतात, वेगवेगळ्या पद्धतीनं काही लोक मंदिरामध्ये आरती म्हणत असतात, काही पूजा करतात. जे वेव्ज असतात संपूर्ण वातावरणामध्ये चांगले मन प्रसन्न करणारे, आरोग्य प्रसन्न करणारे असतात. आणि याच वेळेला जे दुर्गुण लोक असतात ते झोपलेले असतात. म्हणजे वेळ चांगली असते ती, की अशा वेळेला आपल्याला आरोग्यासाठी योग हा सकाळची वेळ आपल्याला खूप छान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पोट मोकळं असतंय. सगळ्यात महत्वाची एक गोष्ट अशी की जर आपण पोट मोकळं नसेल, जेवण केल्यानंतर आपल्याला लगेच आसनाचा अभ्यास, प्राणायामचा अभ्यास केला जात नाही, कारण आतून विरोध होतो. कळलं का नाही. कारण आपल्याला जठरातून अन्न पुढं सरकायलाच आपल्याला 3 तास लागतात. बरोबर. म्हणून 4 तासानंतर आपल्याला आसनाचा अभ्यास करायला सांगितलेला आहे. कळलं का नाही. आणि अल्पोपहार घेतल्यानंतर एक 1.5 तासाने, चहा कॉफी घेतल्यानंतर एक 45 मिनिटांनी असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं. त्याप्रमाणे म्हणजे ते सगळ्या शरीराच्या ह्याचा विचार करूनच त्यांनी सांगितलेलं आहे. कळलं का नाही. म्हणून सकाळची वेळ चांगली. परंतु आज काय झालंय, माणसाची दिनचर्या बदललेली आहे. माणूस व्यवसाय, नोकरी याच्या ह्या सगळ्या ज्या काही त्यांच्या शिफ्ट, याच्यातून तुम्हाला जर आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर महत्वाची गोष्ट काय आहे की जेवण केल्यानंतर 4.5 तासाने तुम्ही किंवा पोट मोकळा असेल तेव्हा केव्हाही करा. पण ती जी काय साधना आहे मन लावून मनासह मनाने करा. म्हणून आता नवीन काय तत्व आहे, काय पूर्वी वनामध्ये करत होते, पण तसं नाही. आता आपण वनात नाही, वन संपलेली आहेत आता आपण काय म्हणतात, आत्ताचे नवीन योगाचार्य काय म्हणतात आपल्याला, ते सांगतात, श्रीकृष्ण व्यवहारे म्हणून मुंबईचे आहेत, ते सांगायचे की वनी करा किंवा कोणी करा, कोपऱ्यात बसून आपण करा, परंतु ती योग साधना मनी असली पाहिजे, मनात असली पाहिजे. मन लावून मनासह मनाने केलेली ही योग साधना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्हाला उपयोगी पडते असं सांगितलेलं. सकाळच्या वेळी ऑक्सिजनची लेव्हल सुद्धा जास्त असते, वातावरण प्रसन्न असतं आणि सगळीकडे सकारात्मकता असते. एका नवीन दिवसाची सुरुवात होत असते आणि त्यामुळे ऊर्जा पण तेव्हा जास्त असते. त्यावेळी योग करावाच. पण बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही सांगितलेल्या नियमानुसार कधीही आपण योग करू शकतो. हो, असे हे योगाचे नियम आहेत. अजून काही नियम आहेत का? अजून नियम म्हणजे काय की याच्यामध्ये की स्त्रियांच्या बाबतीत काय की ऋतुकाल चालू असताना 4 दिवस आपण करायचे नाही. दुसरं, गर्भ स्त्रिया ज्या आहेत, जे ज्यांना दिवस गेलेले, गर्भिणीसाठी कसं आहे की त्यांना पहिले 3 महिने ते 6 महिने, 6 महिने ते 9 महिने, ह्या प्रत्येक टप्प्यामध्ये प्रत्येक वळणाला वेगवेगळे आसनाने वेगवेगळे प्राणायाम आहेत. त्यामुळं त्याच्यामध्ये थोडासा म्हणजे गर्भ उपनिषदामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि योगाभ्यासामध्ये आता जे उपयोगी आहेत, अर्थात जे गर्भसंस्कार केले जातात ते व्यक्ती रूप केले जातात. म्हणजे सर्वसाधारण प्रत्येकाच्या शरीर काय एकसारखं नसतं, त्याच्या व्याधी वेगळ्या असतात. आतल्या बाळाचं जे स्वरूप आहे ते वेगळं असतं. त्याला त्या स्त्रीला मानसिक ताण, इतर काय व्याधी आहेत का याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळं त्या व्यक्तीला त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या संस्कार करावे लागतात. त्यामुळं सगळ्यांना योग सारखा म्हणजे अशा लोकांना होऊ शकत नाही. पण सर्वसाधारण आपल्यासारख्या ज्यांचं आरोग्य चांगलं आहे त्यांनी कोणतेही आसनं आपल्याला केली तरी चालतील, प्राणायाम केले तरी चालतील. फक्त सगळ्यात महत्वाचं की प्राणायाममध्ये ज्या व्यक्तीला म्हणजे हृदयविकार आहे त्यांनी भस्त्रिका जास्त करायची नाहीये आणि कुंभक करायचं नाही. कुंभक म्हणजे श्वास रोखून ठेवायचा नाही. अशा लोकांनी काय, मग बाकी तुम्ही काही करू शकता. कळलं का नाही. प्राचीन योगशास्त्रामध्ये सांगितले की युवा वृद्धोती वृद्धो वा व्याधितो दुर्बलोपी वा अभ्यासात सिद्धिमाप्नोती सर्व योगेश्वर तंद्रितः. म्हणजे युवक, वृद्ध, अतिवृद्ध, आजारी माणूस कोणीही योग करू शकतं आणि योगामुळे तो त्याच्यात सिद्धी प्राप्त करू शकतो. पण प्रत्येकाच्या आरोग्यानुसार वेगवेगळे योगाचे प्रकार, क्षमतेनुसार वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे असे एक नियम आहे आणि तो प्रत्येकाला लागू होईल असं नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे ते फ्लेक्झिबल नियम बदलू शकतात. ज्यांना झेपेल तसं. लोकांचा खूप कल म्हणजे वाढलेला आहे योगाकडं. पण बरेच जे आहेत, आता सगळ्यात महत्वाचं की 25 ते 40 वर्षापर्यंतच्या ज्या महिला आहेत त्या महिलांचा म्हणजे ते शरीरासाठी जास्त करतात, फिगरसाठी. मानसिक दृष्ट्या जे आहे, कारण योगशास्त्रामध्ये मनाला जास्त महत्व आहे. खरं.
कळलं का नाही? तुमचं मन शांत असेल तर त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होतात. एक शरीर मनुष्याला दिसतोय हा एकच स्तर नाही आहे, तर आपला हा दिसणारा तो अन्नमय कोश, त्याच्यावर एक आहे प्राणमय कोश, त्याच्यावर एक आहे मनोमय कोश, त्याच्यानंतर त्याच्यावर एक कोश आहे विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आता तर या एकात्म उपचार पद्धती सुरू झालेल्या आहे, म्हणजे पंचकोशात्मक उपचार पद्धती बेंगलोर विद्यापीठामध्ये आहे. की तुम्हाला शरीरासाठी आसन प्राणायाम आहे, कळलं का नाही? मनोमय कोशासाठी तुम्हाला खास करून काही प्राणायाम आहेत, त्यामध्ये अष्ट प्राणायाम आहेत, सूर्यभेदन, उज्जाई, सितकारी, शीतली, भस्रिका, भ्रामरी, मूर्छा, असे वेगवेगळे प्राणायाम पण आहेत. त्यात आवर्तने वेगळी, असे वेगवेगळे प्रकार आहेत, कळलं का नाही? मग ते तुम्हाला अशा प्रकारे. आणि मनोमय कोशासाठी पण काय आहे की तुम्हाला सत्संग, चांगले विचार. कारण वशिष्ठ ऋषींनी काय सांगितले की वशिष्ठ ऋषी सांगतात की रामाने त्यांना विचारलं तर हे आधी व्याधी विनिर्मुक्तम संतुष्टम यस्य मानसम, हे सांगत असताना त्यांनी विचारलं हे व्याधी निर्माण का होतात, आधी आणि व्याधी का निर्माण होतात? त्यांनी सांगितलं की आपल्या मनुष्याला जे हृदय आहे त्या हृदयाच्या मध्ये त्याला कळत नाही, हे ताण निर्माण होतात. ह्या ताणामुळं, आणि ताण कशामुळं? तुमचे विचार चांगले नाहीत. त्यांनी सांगितलं, वशिष्ठ ऋषी सांगतात रामाला की पहिल्यांदा जो विचार आहे तो मनोमय कोशात जातो, मनोमय कोशातून तो प्राणमय कोशात येतो. जर विचार चांगला नसेल तर प्राणमय कोशामध्ये असंतुलन निर्माण करतो, आणि प्राणमय कोशाचा असंतुलनाचा परिणाम शरीरावर म्हणजे आपल्या अन्नमय कोशावर होतो, आणि संपूर्ण शरीरातली यंत्रणा बिघडते. म्हणजे मानसिक स्थिती ही आरोग्यावरती खूप परिणाम करणारी आहे, सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात. याच्यासाठी म्हणून आपल्याला अशा गोष्टी आहेत की शरीरासाठी जरी आपल्याला चांगलं लवचिक होण्यासाठी, रोगराईसाठी आसनं आहेत, आणि आपल्या बाकीच्या मानसिकतेसाठी प्राणायामाकडनंच, कारण श्वसन यंत्रणा त्याच्यावर आपल्याला नियंत्रण आणायचं असतं. बरोबर. म्हणजे आता कसं आहे, आसनाचा भाग कसा आहे, कंट्रोलेबल आहे, हात हलवतो, पाय हलवतो, आपण सांगितलं तसं होऊ शकतं. परंतु श्वसन जे आहे हे सेमी कंट्रोलेबल आहे. म्हणजे तुम्हाला ते तुम्ही जर नाकपुडी बंद केली, कुंभक केला, थोडा वेळ राखू, तुम्ही हे करू, झोपेत सुद्धा श्वसन चालू असतं. परंतु हे श्वसनावर नियंत्रण आणून तुम्ही प्राणायामाचा अभ्यास करता करता तुम्हाला यातून मनावर नियंत्रण आणायचं आहे, कळलं का नाही? मनावर जे अनकंट्रोलेबल आहे तिकडे जात असताना त्याच्यानं आपल्याला मनावर आपल्याला नियंत्रण आणायचं आहे. मनाला स्वस्थता नियंत्रण आणलं की बाकी सगळं आपलं शांत होऊ शकतं. कारण पतंजलींनी सांगितलेलंच आहे ना, चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग. योगच चित्तवृत्ती निरोध, हा पहिलाच मगाशीचा श्लोक सांगितला, 2 नंबरचा श्लोक. चित्तवृत्तींचा निरोध करणे म्हणजे काय, तर मनातले विचार कमी करणे. मनातले विचार कमी करणे, मन शांत करणे म्हणजे योग. आणि त्याच्यासाठी त्यांनी त्या ह्या पायऱ्या सांगितल्यात, 8 पायऱ्या. म्हणजे अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. पहिल्यांदा मनावर, म्हणजे याला आधुनिक जे मानसशास्त्रज्ञ आहेत ते पतंजलींच्या योगसूत्राला मानसशास्त्रच म्हणतात. म्हणजे हे मानसशास्त्रच आहे. आणि म्हणजे फ्राईड वगैरे, जे सिगमंड फ्राईड वगैरे जे होते, त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर का हे नको असेल, की मानसिक आजार व्हायला नको असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या पतंजलींच्या योगसूत्राचा अभ्यास करा. म्हणजे मानसिक स्वास्थ्यासाठी योगोपचार हा सर्वात उत्तम असा पर्याय आहे. कारण मन हे, म्हणजे चेहरा हा मनाचाच आरसा आहे. त्यामुळे मनातील जसे विचार चांगले तसे आपल्या चेहऱ्यावर उमटतील. त्यामुळे जेव्हा मन शांत तेव्हा चेहरा, शरीर सगळं शांत. आंतरिक सौंदर्य जास्त महत्वाचं आहे, मानसिक शांतता, मानसिक निर्विचारता जास्त महत्वाची आहे. आणि मन शांत असेल तर तुमचं शरीरही स्वस्थ राहू शकतं. बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्याला जास्त महत्व योगाभ्यासामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही. योगाचे 4 मुख्य मार्गाविषयी मॅडम तुम्ही काय सांगाल? 4 आहेत: कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग आणि मंत्रयोग. तर कर्मयोग म्हणजे आपल्याला कृष्णाने जो सांगितलेला आहे की कर्म करत राहायचं, त्याच्या फळाची अपेक्षा ठेवायची नाही, निष्काम कर्मयोग करायचा. त्याच्यातून कुठलंही फळ मिळालं, कसंही म्हणजे चांगलं वाईट, तरी त्याच्याबद्दल दुःख करायचं नाही, ते कृष्णाला अर्पण करायचं. हा कर्मयोग झाला. ज्ञानयोग म्हणजे आपल्याला पण ज्ञान प्राप्त करायचं आणि तोच एक
प्रकारचा योग आहे तो ज्ञानयोग झाला. भक्तियोग हे आपले सगळे साधू संत जे विठ्ठलाची भक्ती करतात तो भक्तियोग, त्याच्यामध्ये ते इतके रंगून जातात की त्यांना कशाचीही शुद्ध नसती. आता वारीमध्ये वगैरे आपण बघतोच, ते म्हणजे त्यांना आपल्या चालत जातात, त्यांच्या पायाला एवढं जर भेगा पडल्या, रक्त आलं तरी त्यांचं लक्ष नसतं. एवढे ते विठ्ठलाकडे म्हणजे त्यांचं भक्तीमध्ये रंगून गेलेलं असतं. तो एक योगच झाला, म्हणजे समाधीच झाली ती एक. आणि आपला मंत्रयोग. मंत्रयोग म्हणजे आपण जे प्रार्थना करतो, प्रार्थना म्हणजे काय तर अधिक अर्थ अधिक ना, म्हणजे एखादी गोष्ट प्रकर्षानं मागणे म्हणजे प्रार्थना. तर आपण आपल्या देवाकडं की प्रकर्षानं एखादी गोष्ट मागायची किंवा त्याची स्तुती करायची आणि त्या मंत्रांच्या कंपनातून आणि त्याच्या उच्चारातून जी काही स्पंदन आणि कंपनं तयार होतात त्याच्यामुळे संपूर्ण आपल्या म्हणजे आजूबाजूचं वातावरण सुद्धा बदलतं, पॉझिटिव्ह वेव्हज तयार होतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, मनावर, मुख्य मेंदूवर होतो. हा झाला मंत्रयोग. मंत्रयोग आणि प्राण आराधनाचे मंत्र याविषयी काय सांगाल आम्हाला? प्राण आराधनाचे मंत्र जे आहेत ते वेद उपनिषदामध्ये आहेत. तर ते वेद उपनिषदामध्ये जे मंत्र आहेत, प्राण आराधनेचे मंत्र आहेत किंवा बरेच असे आहेत की अंगस्पर्श मंत्र किंवा आराधनेचे प्राणाचे किंवा प्राण अपान वगैरेचे किंवा शांतीपाठ असे जे मंत्र आहेत ना, तर त्यांनी काय दिलेलं आहे की तुम्ही प्राणायामाच्या पूर्वी किंवा प्राणायामा नाही केला तरी सुद्धा जर का हे मंत्र म्हटले तर तुमच्या म्हणजे मनामध्ये एक प्रकारची अशी जी प्राणायाम केल्यानंतर उन्मनी अवस्था जी प्राप्त होते ती तुम्हाला प्राणायामाचे नुसतं मंत्र जरी म्हटले तरीही उन्मनी अवस्था प्राप्त होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे वेद उपनिषदामध्ये. आणि हे प्राण आराधनेचे मंत्र आम्ही त्यातनं गोळा केलेले आहेत आणि त्याचे आम्ही पठण करतो बऱ्याचदा. जे तुम्ही आता गणपती बसवत आहे, गणपती प्रतिष्ठापना करतो का नाही, ते आपल्या शरीरामध्ये पंचप्राण आहेत ना, ते प्राण शुद्ध होण्यासाठी आपण तुम्ही नाडी शुद्धी प्राणायाम करता. आता नाडी शुद्धी प्राणायाम करता आपण हे योगातलं झालं, पण वेद उपनिषदमध्ये काय सांगितलंय, वेदामध्ये काय सांगितलंय, तुम्ही ही त्या प्राणाची आराधना करा. आराधना करून तो मंत्र, उदाहरणार्थ तो मंत्र कसा आहे की तुम्ही एखादा मंत्र मला म्हणाला की ते पंचप्राण आहेत, ओम प्राणापान व्यानोदान समानामे शुद्ध्यंताम ज्योतिरहम विरजा विपापमा भूयासम स्वाहा असं मंत्र म्हणायचा 2-3 वेळा. तशी प्रार्थना म्हणून मंत्राला आपण जसं देवाला नमस्कार करतो, कारण प्राण शरीरामध्ये आहे म्हणून आपण जिवंत आहे ना. खरंय खरंय. म्हणून त्याची आराधना करायची. जास्त आपल्याला पृथ्वीवर आपला जास्त वास पाहिजे, दीर्घायुष्य प्राप्ती, तर प्राणाची आराधनाचे मंत्र सांगितले त्याने. ते म्हणून मग नाडी शुद्धी प्राणायाम करायचा. प्राण अपान व्यान उदान समान हे पंचवायू आहेत, ते शुद्ध होण्यासाठी. प्राण आराधनेचे मंत्र आणि बाकीचे म्हणजे पातंजल योगसूत्र त्याचं पण आम्ही पठण करतो. ते कसे चालीत म्हणायचे किंवा ते म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्या मागं म्हणजे त्याच्या अर्थाचा आपण मागोवा कसा घ्यावू लागतो किंवा ते म्हटल्यानंतर आपल्या मनावर कसा परिणाम होतो हे सगळं आम्ही सांगून त्याचा अर्थ सांगून ह्याचं पठण करतो. 195 सूत्रामध्ये मधून त्यांनी योग सांगितलाय, फक्त एवढ्या सूत्रांमधून. त्यांनी बाकी काही एक्सप्लेन केलेलं नाहीये. त्याच्यावर कोल्हटकर वगैरे अशा चांगल्या लोकांनी त्याच्यावर म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन दिलंय. तर त्याला विवेकानंदांनी सुद्धा त्याच्यावर राजयोग म्हणून लिहिलेलं आहे. तर जे पातंजल योगसूत्र जी आहेत 195 सूत्र संस्कृत मधली आहेत, म्हणायला खूप अवघड आहेत, तर ती आम्ही सगळी पाठ केली. सूत्र पहिला जो समाधीपाद आहे त्याची सुरुवात आहे, अथ योगानुशासनम योगश्चित्तवृत्ती निरोधः तदा द्रष्टुः स्वरूपेव स्थानम वृत्तिसारोप्यमित्रत्र वृत्तया पंचतया क्लिष्टाः प्रमाण विपर्य विकल्प निद्रा स्मृतयः. अशी सगळी सूत्र आहेत पाठोपाठ, म्हणजे एका सूत्राचा पुढच्या सूत्राशी संबंध आहे, संलग्न आहेत एकमेकांशी. म्हणजे अथ योगानुशासन म्हणजे आता योगाचा जो काही अभ्यास आहे तो मी सांगतो तुम्हाला, अनुशासन जे आहे ते सांगतो. एका सूत्रामध्ये एवढा अर्थ आहे. दुसरा योगश चित्तवृत्ती निरोधा. योग म्हणजे काय तर चित्तवृत्तींचा निरोध करणे म्हणजे योग. पतंजली ऋषींनी सूत्रांमधून योग सांगितलेला आहे आणि त्या सूत्रांमधून एकेका सूत्रांमधून त्यांनी
योगाभ्यास कसा करावा हे आपल्याला समजावून सांगितले. त्यांनी सूत्रामधून म्हणजे 4 पाद आहेत त्याच्यामध्ये, 4 भाग आहेत म्हणजे त्याला पाद म्हटलेलं आहे. समाधीपाद, साधनपाद, कैवल्यपाद आणि विभूतीपाद तिसरा आणि चौथा कैवल्यपाद. अच्छा. तर पहिल्यामध्ये काय सांगितलंय, समाधीचे प्रकार सांगितलेले आहेत. समाधी कशी प्राप्त करायची, त्याच्यात योग म्हणजे काय सुरुवातीला सांगितलेलं आहे. तर चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग. मग त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे समाधी प्राप्त करण्यासाठी. मग चित्त म्हणजे काय, चित्तामध्ये जे विचार येतात ते कसे कमी करायचे, त्याच्यासाठी चित्त प्रसादनाचे उपाय, असं सगळं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्यामध्ये काय सांगितलेलं आहे की साधनपाद म्हणजे हे साधन कसं, तर जे अष्टांग योग, यम नियम, आसन, प्राणायाम ते सगळं समाधीपादामध्ये सांगितलेलं आहे. विभूतीपादामध्ये सांगितलेलं आहे की हे तुम्ही जर अष्टांग योगाचा आचरण केलं तर तुम्हाला कुठल्या कुठल्या विभूती प्राप्त होतात, त्याचा काय काय फायदा होतो, म्हणजे कुठल्या एखाद्या गोष्टीवर तुम्ही जर का मन एकाग्र केलं तर तुम्हाला काय प्राप्त होईल, अशा सगळ्या विभूतींचा सगळं वर्णन ह्यामध्ये केलेलं आहे. उदाहरणादाखल विभूती म्हणजे सिद्धी. त्याच्यामध्ये म्हणजे एक वशित्व आहे. म्हणजे तुम्ही आता वशित्व म्हणजे कसं की तुमच्या बोलण्याच्या ह्याच्यावर मनुष्य आपोआप अट्रॅक्शन होतो. स्वामी सत्यानंद सरस्वती हे ध्यानाची शिबिरे घ्यायचे. 10,000 लोक बसायचे. कधी न करणारा ध्यान माणूस सुद्धा तो बसल्यानंतर तो ध्यानमय व्हायचा. त्याला म्हणतात वशित्व. हा म्हणजे ध्यानाची एकदा सुरुवात झाली आणि त्यांनी एकदा सांगायला लागलं की मनुष्य एकदम ब्लाइंड मध्ये जायचा आणि शांत व्हायचा. म्हणजे त्याच्या पुढे मागे कुठल्याही प्रकारची त्याच्याकडे साधना नाही. म्हणजे अष्टसिद्धी आहेत. एकवीस जून या जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं डॉक्टर बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांची अपर्णा कल्लोळ यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत आहात. आज या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा दुसरा भाग जरूर ऐका उद्या सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत श्रीनिवास जरंडीकर.